हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ। तर ना आता आदिती अनुष्का स्कूलला गेल्या। आता रोजच सांगते की त्या स्कूलला गेल्यावरच ही माझी काम असतात, पण तोंडात तसंच येतं। त्या स्कूलला गेल्या म्हटलं की झालं, मग मला वेळ भरपूर मिळतो आणि मी माझ्या मनासारखी कामं करू शकते। तर आजचा व्हिडिओ दिवसभराचा शूट केलेला, पण तो इतका मोठा होत होता म्हणून हा पार्ट फक्त तुमच्याशी शेअर करते, म्हणजे देवपूजेचा। तर देवाऱ्यातले देव मी कशा पद्धतीनं क्लीन करते ते तुमच्याशी शेअर करते मी आता। आणि देवाऱ्यातली काही भांडी पण असतात ती सुद्धा कशाने स्वच्छ करते ते सुद्धा दाखवते। चला तर ताईंनो, मी ही रिफ्लेक्ट अशी मला डीमार्ट मध्ये ही पावडर मिळाल्या, तर देव हे ना छान निघतात। ही सगळी भांडी पण मी हेनच घासणार आहे। हे तांब्याचं भांड पण परवा मी ह्यानेच घासलं तर खरंच चांगलं मिळालं। तर पितांबरी, तेजांबरी आणि ही रिफ्लेक्ट अशा डीमार्टला 3 प्रकारचे आहेत आणि स्वस्त आहे। 35 रुपये किंमत असली तर एक वर एक म्हणजे बाय वन गेट वन फ्री आहे। डीमार्ट मधून मी आणलेली, तर ही खूप चांगली आहे, खूप चांगली। म्हणजे पितळेचे, तांब्याचे, चांदीचे सगळे देव निघतात। आणि भैया पावडर पण तुम्ही एकदा, मागे शाळा आहे ना तर मुलं ओरडत आहेत, त्यांची बहुतेक जेवणाची सुट्टी झाली कारण सगळीकडे सकाळच्या शाळा सुरू झालेली आहे। तर शाळा हितच आहे, मग मुलांचा आवाज येतोय बघा ओरडलेला। चला असो, तर मी तेच सांगते की हेच आता देव हेनच घासणार। आणि भैया पावडर एकदा मी बाजारात आणलेली, ती सुद्धा खूप छान होती, त्याला पण निघत होतं। पण आता हे देवाला आधी लावून घेऊया आणि मग ही भांडी मी घासून घेते। तर ही जी पावडर आहे ना ती अशी बघा, आधी देवाला लावून ठेवते एक 5-10 मिनिटं। असं कोणतंही तुमची पितांबरी कोणतीही पावडर असली ना, शक्यतो लिक्विड जास्त वापरत जाऊ नका, झीज होते लिक्विडनं। मात्र पावडरीने एवढी झीज होत नाही त्या मानानं। चांदीचे वगैरे देव तर लिक्विडनी घासूच नाही, भरपूर चांदी आपली त्याच्यात वेस्ट होती त्या लिक्विडमुळं। म्हणून मग हे असं पावडरी वगैरे वापरल्या देव स्वच्छ करताना तर चालतं। तर आता देवाऱ्यातल्या सगळ्या मूर्त्या ज्या होत्या त्या काढल्या, तुम्ही पाहिलं, आणि त्याला मी सगळं पावडर लावून ठेवली। तोपर्यंत देवाऱ्यातली ही तांब्या, बरेच आपण गोष्टी तांब्या पितळेच्या बघा वापरतो, प्लेटा असतात, निरांजन हे ते सगळंच असतं। तांब्या असतो कलशाचा, तर तो कलशाचा तांब्या देवाला आपण छोटं एक लोटी ठेवतो पाण्याची, म्हणजे एक छोटं पाणी पिण्यासाठी। तर ते ह्या प्लेटा तांदळाच्या वगैरे अन्नपूर्णा वाटी ठेवलेली असती ती वाटी, तर काही पितळेची काही तांब्याची, तर ती सगळी भांडी मी अशी क्लीन करते। आणि मी हे नेहमीच करत असते, म्हणजे आठवड्यातनं एकदा गुरुवार किंवा शुक्रवारी ह्या गोष्टी मी क्लीन करते। तर आता बघा, दोन्ही तांबी जराशेच घासले। वरचे वर क्लीन करत असले की त्याला कोणती पावडर वापरताय, कोणतं लिक्विड वापरताय किंवा कोणतं काय करताय ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं। अगदीच तुम्ही महिनाभर जर घासत नसाल आणि मग त्याच्यावर अगदी जिद्दी दाग म्हणतात राब बसतो, तसं जर तुम्ही क्लीन करत असेल तर नक्कीच तुम्हाला त्याला भरपूर एफर्ट्स घ्यावे लागणार। गरम पाणी करा, लिक्विड करा, घासा जोरात, परत ते पितांबरीनं घासा। जर तुम्ही वरचेवर क्लीन करत असाल तर तुम्हाला कोणत्याच पावडरीची जगातली कोणतंच काही आणलं तरी काही फरक पडत नाही। आता माझे दिवे बघू शकताय, दिवा मी 2 दिवसांनी दिवा लगेच घासते, त्याच्यामुळे त्याच्यावर कधी असं चिकट काय बसतच नाही। त्यामुळे मला गरम पाणी कर, त्याच्यात दिवे घाल, ते उकळून ते लिंबू लाव, काय लाव, असं काही करायची गरजच राहत नाही। कारण असं मी 1-2च दिवस झाले की लगेच दिवा आणते, इथं असा चोत्याने घासते बघा। आता साबणाने घासला नुसता, त्याला मी पितांबरी लावली नाही दिव्यांना वगैरे, तरी दिवे कसले छान चकचकीत निघलेत। आणि बाकी पितांबरीनं घासलेली भांडी सुद्धा तुम्ही बघू शकताय। रोजच्या रोज अगदी चिम्मडभर पितांबरी घेतली ना तरी सुद्धा ती एकदम छान निघतात। माझं तर म्हणणं आहे, महिन्यातनं एकदा वाटीभर ती पितांबरी वेस्ट घालवण्यापेक्षा रोज चिमुडभर हातावरती घ्या आणि तांब्याला ताम्हणाला चोळा, बघा ते रोजच्या रोज स्वच्छ दिसतं अशा पद्धतीनं। आता देवारा सुद्धा पुसून घ्यायचा, तर तुम्ही म्हणाले एवढा घाण, तर 4 दिवस आपली जेव्हा देवपूजा नसते तेव्हा मग त्याच्यावर धूळ सगळंच बसतं, म्हणून आज सगळं क्लीन करायला काढलेलं आहे। तर वरून म्हणजे सगळा बाहेरून आतून व्यवस्थित देवारा सगळा क्लीन करून घेतला। धूळ ही बसतेच, सकाळी जरी देवपूजा लवकर केली तर दुपारपर्यंत म्हटलं तरी तिथं त्या म्हणजे देवाऱ्यात धूळ बसलेली असते, एवढा धूळ असतो। तर सगळा ओल्या सुक्या कपड्याने देवाराचा पुसून घेतला। आणि ना उडनचा एक कलर मिळतो, अगदीच तुमचा देवारा काळा झाला असेल ना तर एक डबी मिळते उडन कलर म्हणून, तो आणून ना सरळ आपल्या आपण घरात ना देवाऱ्याला द्यायचं, बघा देवारा खूप चककतो। मी मागे एकदा तसंच केलेलं होतं, तर तुम्ही तसा कलर आणा, स्वस्त असतो, दिला तरी देवाऱ्याला घरातल्या घरात चालतो। आता बघा सॉरी शब्द कसे चुकतात। आता बघा जे मी पावडर लावून ठेवलेले देव होते ना, तर ते असे बघा घासून, म्हणजे हाताने नुसते अंगठ्याने चोळले तरी ते चकचकीत निघलेत। आणि आज ब्लू कलरचा गाऊन घातलाय ना नवीन, तर त्याचा शेड सगळा असा कॅमेऱ्यात येतोय जातोय बरं का।
तर आता जी मूर्ती आहे ना ही देवीची आणि श्रीयंत्र त्याला जरा काचा खोचा जास्त असतात, म्हणून काय होतं त्याच्यात पितांबरीत जाऊन बसते. मग हा ब्रश मी देव घासायलाच केलेला आहे, तर बघा त्या ब्रशने आता ह्या खाचा खोचा म्हणजे एकदम चांगलं निघतं. आणि हे कामसुद्धा मी आठवड्यातनं गुरुवार किंवा शुक्रवारी करत असते, म्हणून माझे देवाऱ्यातले देवसुद्धा स्वच्छ आहेत. तुम्ही महिना दोन, जसं की मी म्हटलं 2 महिन्यातनं, जर 3 महिन्यातनं, 6 महिन्यातनं क्लीन करायला जात असाल तर तुम्हाला खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. त्याच्यापेक्षा जी ती कामं जशी तशी स्वच्छ केलेली चांगली असतात. बघा आता अगदी मूर्ती कशी निघली, एकदम म्हणजे एकदम चकाचक. घंटी ताम्हणसुद्धा तुम्ही खाली बघू शकताय. नेहमी घासत राहिलं की त्याला नेहमी असं होतं. माझा एक सांगण्याचा उद्देश आहे की मी डबल तेच करते की ताईनो, राप जिद्दी दाग होण्यापेक्षा तुम्ही डेली करत जावा ही कामं. त्याच्यामुळे खूप बरं म्हणजे सोपं जातं, आपल्यालाच ते जास्त घासाघीस करावी लागत नाही. तर आता बघा पितांबरीच्या पाण्याने एकदा सगळे देव धुतले, परत एकदा एका पाण्याने धुतले आणि आता स्वच्छ देवांना अंघोळ करून घेते. तर माझ्या देवाऱ्यात एवढे थोडेसेच देव आहेत. अगदी सगळं कमी म्हणजे जितकं कमी ठेवता येईल तेवढं ठेवलेलं आहे. कारण ना जास्त केलं की आपल्याला कंटाळा येतो आणि जेवढं सेवा व्हावी म्हणजे देवाऱ्यातल्या मूर्तींवर तेवढी होत नाही, जितकं जास्त आपण त्यात पसारा वाढू. थोडंच पण मनापासून केलेलं चांगलं असतं. आणि देवपूजा ही तशीच आहे. दुसरं काय घेतंय त्याचं आपण आता यूट्यूबवरती व्हिडिओमध्ये बघतोयच की इथं इतक्या गोष्टी ना एखाद्या त्या देवाऱ्यात दिसतात, छान हार रोज घातलेले वेगवेगळं काय असं एकदम छान छान दिसतं. पण तसं ज्याला वेळ आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत, बघा देवाचं करायला सुद्धा पैसा सुद्धा लागतो, काय असं काही कुठली गोष्ट येत नाही. त्याच्यामुळे दुसऱ्याचं बघून कधी करू नये. आपल्या हातापायात जेवढं आहे तेवढंच करावं. तर इकडे मंगल कलश बघा मी नेहमीच देवाऱ्यात ठेवते, तर तो अशा पद्धतीने ठेवते. त्यात म्हणजे तांब्यात सुपारी आणि 1 पैसा टाकलेला आहे. खाऊची पानं स्वच्छ धुवून घेतली आणि नारळ जो आहे ना तो 2-3 दिवस असा सुकलेला होता ना, म्हणून त्याला बघा पाण्यात असा मी सकाळपासून भिजत ठेवलेला. ओला नारळ असेल ना तर तो तडकत नाही, नाहीतर उन्हाळ्यात नारळ फटकन वाजतात असे, म्हणजे जेव्हा आपण ठेवतो ना, म्हणून नारळ नेहमी ओला करून ठेवायचा. आता ज्या काही प्लेटा वगैरे असतात ना त्याच्यात जिथं आपण तांदूळ वापरतो तर ते तांदूळ असे सुट्टे नाही ठेवायचे, त्याच्यात हळदी कुंकू नेहमी टाकायचं. आणि आता सगळं बघा देवारा पुसला, वस्त्र नवीन टाकलं, देवांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या आता व्यवस्थित मांडून ठेवते. जसं की म्हटलं जेवढं आपलं आहे ना तेवढं आपल्या ह्याने करायचं, दुसऱ्याचं बघून कधी करत बसायचं नाही. कारण आजकाल काय झालेलं आहे, यूट्यूबमुळे तो ट्रेंड आलेला आहे, देवपूजा वेगवेगळ्या पद्धतीने देवाऱ्यात हे ठेवा ते ठेवा. पहिले ह्या गोष्टी कोणी जास्त घेत नव्हतं तर त्या स्वस्तही होत्या. आता मात्र त्याचे घेत आहेत म्हणून ना भरपूर म्हणजे एक तो मार्केटिंगच केलेलं आहे. खरं सांगते देवाचं सुद्धा मार्केटिंग केलेलं आहे. काही देव म्हणला नाही की मला हे इथं हे पूजा, त्या बाजूला ते पूजा. कुठलं पुस्तक कुणी पहिल्या संतांनी कुणी लिहून ठेवलंय का, शास्त्रात कुणी सांगितलंय का की असंच करा तसंच करा, तसं केल्यावर असं होईल, ह्या देवाला असं केलं की मग वाईट होईल, तसं काही होत नाही. देवाचं काय म्हणजे देवाच्या बाबतीत चुकलं तरी सुद्धा कसं काय वाईट करू शकेल, देव नाही वाईट करत. जे ते त्याच्या कर्माचं ज्या त्याला मिळत असतं, देवावर ढकलून काही उपयोग नसतो. म्हणून मी म्हणते की जेवढं आपलं जसं आहे ना तसं करावं माणसाने. उगाचच दुसऱ्याचं बघून हे घे ते घे हव्यास नुसता करू नये. जेवढं मिळतंय तेवढं त्यात समाधानी राहावं. आणि देवारा तुम्हाला सांगते दुसऱ्याचा बघून तुमच्या मनाला जर वाटलं की आपला देवारा आहे, फक्त देवारा स्वच्छ करा, देव असे चकचकीत घासा, बघा तुमचा सुद्धा देवारा छान खुलून दिसेल या पद्धतीनं. त्याच्यामुळे ना ज्यात आहे समाधानी. आणि पडलं फुटलं बऱ्याच ठिकाणी मी ऐकते की माझ्याकडं हे पडलं मग तुटलं, देवाची मूर्ती पडली, तर पडणार हात आहे, माणूस आहे, सगळ्या चुका होणार. मग तिथं घाबरून जायचं काही गरज नाहीये. पडलं त्याला काय म्हणजे आपण फेकलंय का, ते रागानं फेकलं तर पाप लागेलच की. पण आपण मनोभावे पूजा करतोय तर चुकून आपल्या हातातून एखादी मूर्ती पडते, एखादा फोटो वाढतो, तर असं काही टेन्शन घ्यायची गरज नाही की ते झालं म्हणून असं वाईट झालं. तसं देव कधीच तसं कोणाचं वाईट करत नाही. देव हा चांगलंच करायला बसलेला आहे. हा ज्यानं पाप केलेले आहेत त्याचे त्याला फेड येतात, मग ते त्याचं प्रारब्ध असतं. देव त्याच्यात काही कुणाचं वाईट करत नाही. देव हा देवच असतो. आणि माणसं देवाला सुद्धा तुलनेत धरतात. म्हणजे बघा चांगलं केलं तर देव चांगला असतो, वाईट त्याचं झालं तर देवानं माझं वाईट केलं. त्याच्यामुळे आता माणूस हा एक प्राणी असा झालेला आहे की काय त्याच्याबद्दल ना कुणी आता किती वक्तव्य केली तरी ती फेल जाणार आहे, तेवढा माणूस फेल गेलेला आहे. खरं सांगते म्हणजे तशा टाईपमध्ये झालेला आहे. कारण दिसताना प्रत्येकाचं दिसतं वेगळं, पण तसं काही नाही. म्हणजे सांगण्याची तीच गोष्ट आहे की देवावर निस्वार्थ प्रेम करा, देवावर विश्वास ठेवा, फक्त विश्वास ठेवा. वसवस देवाला मागणं सुद्धा चांगलं नसतं. आणि
देवाला सगळं माहीत असतं की काय ह्यानं काय केलं, ह्याच्यावर काय केलं पाहिजे, ह्याला कधी कुठं थांबवलं पाहिजे, कधी ह्याला वेळेनुसार सगळं देवदेवत असतो. फक्त देवावरती विश्वास ठेवायला शिका. मी हे माझ्या अनुभवानं सांगते, कारण मला ती देवा म्हणजे काय मिळावं, काय करावं म्हणून मी ते देवाची पूजा किंवा काही नाही. मी एवढं म्हणते की जे आहे ते खूप चांगलं आहे सध्या देवा माझ्या आयुष्यात, ते तसंच फक्त टिकून राहू दे. बाकी एक्स्ट्रा पण नको आणि कमी पण नको, असं माझं आहे. देवाकडं जर मला मागायचं झालं तर मी याच पद्धतीनं मागते की जे आहे ते सध्या चांगलं चाललेलं आहे ते तसंच चालू दे. चढ उतार येणार आहेत माहीत आहे, पण तेवढं म्हणणं पण गरजेचं आहे देवापुढं की चला, आणि त्यातल्या त्यात आपल्या मुलाबाळांचं व्यवस्थित होऊ दे, एवढीच एक असते. तर तुमच्याबरोबर गप्पा मारण्याच्या नादात बघा म्हणजे माझी सगळी देवपूजा झाली, उंबऱ्याचं पूजन केलं, रांगोळी काढली, बाहेरचं सगळं आवरलं. आणि अशी जेव्हा मी पूजा करते तेव्हा आपल्याच घरात बघा पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळे देवाची पूजा हे एक आयुष्याचा अविभाज्य भाग नाही, म्हणजे तो जीवनावश्यक भाग आहे मी म्हणेन. त्याच्यामुळे रोजची रोज देवपूजा घरात झालीच पाहिजे, त्याच्यामुळेच पॉझिटिव्हिटी येते. आणि जी काही भांडी आपण देवाला आता घासून घेतलेली ती मी अशी कॉटनच्या रुमालाने पुसून एका साईडला ठेवली बघा, कारण ती मग परत पाण्याचे डाग पडत नाहीत. असं रोजच्या रोज केलं ना तरी मेंटेन बऱ्याच गोष्टी राहतात. आता बघा सगळं झाल्यानंतर मग शेवटी मी कापूर, नेहमी 2 वड्या का होईना आपल्या घरात कापूर जाळावा. देवासाठी म्हणण्यापेक्षा शास्त्रीय कारणं, तुम्हाला जर म्हणजे अशी शास्त्रीय कारणं पटत नसतील तर वैज्ञानिक कारणं आहेत. जंतू मरतात, शुद्धता येते घरात, म्हणून कापूर जाळायचा. मी 2 कापूर का होईना जाळतेच. आणि धूप देवाऱ्यात आता लावायचा बंद केला, देवारा खूप काळा होतो. एका छोट्याशा म्हणजे मातीची जी पंती असते ना त्याच्यात मी असं लावते, म्हणजे त्याच्यातच त्याचं धूप पडतं सगळं, आणि मग ते निर्माल्यात टाकता येतं. तर आता मी इकडे काय करते, आज आहे गुरुवार आणि सोमवारी आहे स्वामी प्रकट दिन, तर तोपर्यंत मला एक पारायण करायचं आहे स्वामींचं, कारण बरेच दिवस झालं कोणतीही सेवा मी केलेली नव्हती. जसं माझं वैभव लक्ष्मीचं व्रत झाले त्याच्यानंतर, तर इकडे पोती जी स्वामींची होती ना ती काढली. माझ्याकडे 2 प्रकारच्या पोती आहेत, तर ही पटकन होणारी आहे. बघा, मी म्हटलं ना माणूस म्हणजे माणूसच आहे, स्वतःचा स्वार्थ इतका साधत असतो ना, तर मी पण आता तेच केलं की जी पटकन होणारी पोती आहे ना ती मी काढली, आणि जी मोठी म्हणजे संक्षिप्त पोती आहे स्वामी चरित्राची ती ठेवली, आणि हे शॉर्टकटमधली आहे ती काढली. आणि इकडे मी लिखाण जे करते रोजचं ते पण काढून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीनं सगळी देवपूजा माझी झालेली आहे.